पनवेलमध्ये शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तब्बल 121.67 मिलीमीटर पाऊस पडला। समुद्र सपाटीपेक्षा खोल बसलेल्या कळंबोळी वसाहतीमध्ये पाऊस बंद होऊन अनेक तास उलटले तरी 2 ते 3 फूट पाणी तुंबलेलेच राहिल्यानं वसाहतीमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। कळंबोळीतील सेक्टर 2 ते 10 या परिसरातील तळमजल्यावरील घरांना सर्वाधिक फटका बसलाय। KL1, LIG या बैठ्या वस्तीसोबत A आणि B टाईप इमारतीच्या तळमजल्यावरील घरांमधील देखील नागरिकांची तारांबळ उडाली होती। पाऊस बंद होऊनही रस्त्यावरील पाणी ओसरत नसल्यानं नागरिक चिंतेत होते। दरम्यान दुपारी महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापनाचे मोटार पंप सुरू करूनही वसाहतीमध्ये रस्ते 2 फूट पाण्याखाली गेले होते। पाऊस बंद झाल्यानंतरही कळंबोळीतील रस्त्यावरील पाणी कमी न झाल्याने रस्त्याला नदीच्या पाटाचं रूप आलं होतं। पनवेल महापालिकेने आपत्ती व्यवस्थापनाचे काम रविवारी सकाळपासून पालिका क्षेत्रात सर्वत्र हाती घेतलं। महापालिका क्षेत्रात सर्वच तुंबलेलं पाणी धारण तलावात तसेच लोकवस्तीपासून दूर फेकण्यासाठी पालिकेने 70 मोटार पंप लावले होते। त्यापैकी 27 मोटार पंप हे एकट्या कळंबोळी वसाहतीमध्ये लावल्याची माहिती मिळत आहे। कळंबोळीतील तुंबलेले पाणी काढण्यासाठी तसेच इतर सफाईच्या कामासाठी पालिकेने रविवारी सुट्टी असतानाही कळंबोळीतील 450 कर्मचारी तैनात केल्याचंही समजतं। पालिका प्रशासनानं पावसाळ्यापूर्वी नालेसफाई न केल्यानं ही स्थिती ओढावल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। कासाडी नदीपात्रालगत रोडपाली परिसरातील फूडलँड कंपनीलगतच्या वाड्यावर 60 रहिवाशांना नदीची धोक्याची पातळी गाठण्यापूर्वीच रोडपाली येथील बुद्ध विहारात सुरक्षित ठिकाणी पालिकेनं स्थलांतरित केलंय। पनवेल कोळीवाडा येथील 90 पूरग्रस्त नागरिकांना मनपा कोळीवाडा शाळेत स्थलांतरित करण्यात आलंय। तसंच पटेल मोहल्ला येथील ज्या कुटुंबियांना पुराचा धोका आहे अशा 160 नागरिकांना पालिकेनं उर्दू शाळेत स्थलांतरित केलंय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।